आज पुन्हा गेले होते रानात आणि आमच्या इकडे तर काय असं रोज रोज रानात जात नाहीत, पण असं कधीतरी काम असल्यावरती मी पण जाते रानात आणि मला पण आवडतं रानात जायला. इकडे आल्यावर आधी सगळं खत व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि या पिल्लूला रानात आणायचं म्हटलं की त्याला असं काहीतरी खाऊ द्यावा लागतो, म्हणजे तो सावलीला बसतो. आणि इकडे रानात जाण्यासाठी हा असा काहीचा रोड आहे. त्यानंतर खत वगैरे टाकून घेतलं आणि खत टाकून झालं की लगेचच उसाला चाळायला पण ट्रॅक्टर आणला होता आणि चाळणी वगैरे चालली होती. तोपर्यंत इकडे बघा आंब्याच्या झाडाला खूप छान अशा कैऱ्या आलेल्या होत्या आणि येताना मस्त अशा कैऱ्या घेऊन आले. आणि आता ते छोट्या छोट्या कैऱ्या पण चांगल्या मोठ्या झालेल्या आहेत, म्हणजे त्याचं लोणचं तर नाही बनवता येणार, पण जरा मीडियममध्ये त्याचा आकार वाढलेला आहे. मग काय थोड्याशा कैऱ्या घेतल्या आणि लगेच आलो होतो घरी. घरी आल्यावरती छान असं जेवण केलं. जेवण झाल्यावरती मस्त अशी एक झोप काढली आणि त्यानंतर 5 वाजता इकडे पिल्लांना सोडलं होतं, कारण ही पिल्लं जन्मल्यापासून त्यांना खाली काही सोडलंच नव्हतं, ते जाळीतच होते. त्यामुळे पिल्लांना पण मस्त वाटत होतं इकडे तिकडे फिरायला. आणि ती कोंबडी, दुसरी कोंबडी जरी जवळ आली पिल्लांच्या तरी पण एकदम धावूनच जात होते अंगावर, कारण आई ती आईच असते. त्यानंतर इकडे संध्याकाळच्या टायमिंगला चहाऐवजी असा नाश्ता केला. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.